नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीची महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही चॅनलवर टाकत असतो. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं बेसिक मॅथ पक्क कसं करायचं. बरेच विद्यार्थी असे असतात की त्यांना कॅल्क्युलेशन जमत नाही, मोठमोठाले गणित आल्याच्या नंतर काटाकाटी कशी करायची हे जमत नाही. मग त्यासाठी करायचं काय, तर त्यासाठी आपण काही काही बेसिक गोष्टी घेतल्या आहेत. त्या जर केल्या तर आपलं गणित हे पक्क होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला सर्वात अगोदर 1 ते 30 पर्यंत पाढे पाठ करायचे आहेत. जर 1 ते 30 पर्यंत पाढे पाठ करणं शक्य नसेल तर कमीत कमी 1 ते 25 पर्यंत तरी पाढे पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर 1 ते 20 पर्यंतचे सर्व घन आपल्याला पाठ असायला पाहिजे. 1 ते 20 पर्यंतचे घन जरी पाठ नसतील तरी 1 ते 15 पर्यंतचे घन तरी पाठ असायला पाहिजे. त्यानंतर बघा अपूर्णांक. तर अपूर्णांकाचे दोन महत्त्वपूर्ण प्रकार पडतात, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जसं आपण नैसर्गिक संख्येसोबत बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करत असतो, त्याच प्रकारे आपल्याला दशांश अपूर्णांकासोबत दशांश अपूर्णांकाची बेरीज, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि दशांश अपूर्णांकाचा भागाकार सुद्धा जमला पाहिजे. त्यानंतर आहे व्यवहार्य अपूर्णांक. व्यवहार्य अपूर्णांकाचा सुद्धा आपल्याला बेरीज जमली पाहिजे. बेरीजच्या नंतर व्यवहार्य अपूर्णांकाची वजाबाकी, व्यवहार्य अपूर्णांकाचा गुणाकार आणि व्यवहार्य अपूर्णांकाचा भागाकार सुद्धा आपल्याला जमला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जमल्याच्या नंतर आपण एखादं गणित सोडवत असताना जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन सहजपणे करू शकतो. त्यानंतर हे झाल्याच्या नंतर बेरीज आणि वजाबाकीचे जे महत्त्वपूर्ण नियम असतात ते नियम आपल्याला संपूर्ण नियम अभ्यासायचे आहेत. त्यानंतर पदावली नावाचं एक प्रकरण आहे, ते पदावली पूर्ण आपल्याला सोडवायचे आहेत. पदावलीचे सर्व नियम आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर आहेत कसोट्या. कसोट्या सर्व आपल्याला माहीत असायला पाहिजे, जेणेकरून एखाद्या गणितामध्ये कॅल्क्युलेशन करत असताना त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल हे आपल्याला लगेच कळण्यासाठी कसोट्या महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे शेवटी कसोट्या सुद्धा आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा होता काही बेसिक गोष्टी ज्या की आपलं गणित पक्क करण्यासाठी आपल्याला माहीत असायला पाहिजेत. अजूनही काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण पाहणार पुढच्या व्हिडिओमध्ये.